या कुठल्या शेंगा आहेत तर तुम्ही ओळखलंच असेल। या शेंगांची आता आपण दाणे काढून घेऊया। आपल्याला ह्याची आमटी करायची आहे। नमस्कार मंडळी, मी कल्पना, माय वर्ल्ड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या तुरीच्या शेंगा आहेत, याचे आपण दाणे काढून घेतले आहेत। ते आता छान थोडंसं तेल घालून भाजून घेत आहे। दाणे छान भाजून घेतले ना की आमटीला खूप छान चव येते। दाण्यांना डाग पडेपर्यंत थोडे हलके भाजून घ्यायचे आहे, खूप जास्त भाजायचे नाहीत। आणि मिक्सरमधून आपल्याला त्याची भरड करायची आहे। तव्यावर थोडंसं तेल घालून मी मिरची भाजत आहे। मिरची भाजताना त्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे तेल जास्त इकडे तिकडे बाहेर उडणार नाही गॅसवर वगैरे। आणि नंतर त्यावर लसूण घातला आणि आलं घातलं। हे भाजून झाल्यानंतर आता आपण मिक्सरमधून, थंड झालं की मिक्सरमधून काढूया। त्यात मी कढीपत्ता घातला, कोथिंबीर घातली आणि याची आपण पेस्ट करून घेऊया। बारीक केलेला मसाला काढून ठेवला आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण दाण्याची भरड करतोय। तर भरड बघा अशी छान जाडसर व्हायला पाहिजे, जास्त बारीक होता कामा नये। ही ओल्या शेंगांची आमटी आहे ना, ही खूप रुचकर होते। विदर्भामध्ये तर घरोघरी आणि रोज बनणारी ही आमटी आहे। दिवाळी झाली की तुरीचं डाळीचं वरण खाणं बंद होतं आणि ही आमटी सुरू होते, कारण तूर तिकडे जास्त पिकते। तुरीचं पीक जास्त घेतलं जातं विदर्भामध्ये, त्यामुळे तिकडे या शेंगा आणून आमटी केल्या जाते। यासाठी मी आता तेलात आपण मिक्सरमधून काढलेला मसाला घातला आणि तो छान परतून झाला की तिखट, मीठ, हळद, धणेपूड, जिरेपूड घातलं आणि ही भरड घातली। आता ही भरड आपल्याला छान परतून घ्यायची आहे आणि त्यात गरम पाणी घालायचं आहे। गरम पाणी घातलं की त्याची शिजण्याची जी क्रिया आहे ती थांबत नाही आणि सुरू राहते। मीठ घातलं आणि छान आता उकळी येऊ देऊया। आमटीसोबत खाण्यासाठी भात करत आहे। इकडे आमटीला उकळी येईपर्यंत इकडे भात होईल। तुरीच्या दाण्याची आमटी, पोळी आणि भात, सोबतीला सलाद किंवा एखादी चटणी, खूप छान जेवण होतं। तुरीच्या शेंगांचं झाड खूप मोठं नसतं, त्यामुळे ज्यांना आवड आहे आणि ज्यांना जागा आहे ती लोक आपल्या घरीसुद्धा हे झाड लावतात आणि हिवाळाभर तुरीच्या दाण्यांच्या आमटीचा आस्वाद घेतात। माझ्याकडे सुद्धा हे झाड नेहमीच मी अंगणात लावायचे आणि घरच्या घरी, म्हणजे शेंगा विकत घेण्याची गरजच नव्हती। घरीच भरलेल्या शेंगा तोडायच्या, दाणे काढायचे आणि आमटी करायची, असा उपक्रम चालायचा रोज। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी आवडली का? आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तुरीच्या दाण्याचे वेगवेगळे पदार्थ आपण करू शकतो। आज मी आमटी केली आहे, पुढे जर शेंगा मिळाल्या तर मी अजून वेगळा प्रकार पण दाखवायचा प्रयत्न करेल। कांदा बारीक चिरला आणि त्यात तिखट, मीठ, तेल, जवसाचं तेल घातलं मी, कच्चं जवसाचं तेल, खूप टेस्टी लागतं। तर आणि अशी ही चटणीसुद्धा खूप छान लागते, खूप टेस्टी लागते। ही साधी सोपी चटणी तुमच्याकडे पण करतात का? आमच्याकडे नेहमी ही केली जाते। रेसिपी आवडली असेल तर मैत्रिणींना शेअर करा। ओके, बाय।